हॅलो नमस्कार. मी राणी आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आय होप आजचा दिवस आणि येणारे सगळेच दिवस तुम्हाला खूप छान जावेत ही स्वामी महाराजांचरणी प्रार्थना. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सकाळी कितीही लवकर उठलं तरी कामं कसं काय आवरत नाहीत आणि आपली कामं पटापट का होत नाहीत त्याच विषय आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. अशी काहीशी कामं नाही आवरली की आपल्या मनात एक खंत असते की आजचा दिवस असाच गेला, वाया गेला, स्वतःसाठी काहीच करता आलं नाही आणि घरातलं एकही काम वेळेवर आणि नीट पूर्ण झालं नाही. पण कधी शांतपणे विचार केला आहे का की ज्या आपण एखाद्या मैत्रिणीकडे बघून बघतो किंवा एखाद्या शेजारणीकडे बघून बघतो की तिचं कसं काम आवरलं आणि माझं कसं आवडलं नाही. तिच्याकडेही 24 तासच आहेत आणि माझ्याकडेही 24 तासच आहेत, तरी ती सगळं कसं काय मॅनेज करू शकते आणि माझंच का होत नाही. तर ही जादू कुठल्या उपायांमध्ये नाही आहे, तर ती आपल्या लेटच्या सवयींमध्ये आहे. आपण रोज नकळत अशा काही चुका करतो ज्याच्यामुळे वेळ हातातून निघून जातो आणि आपल्याला कळतही नाही. आज आपण याच चुका काय करतो त्यास समजून घेणार आहोत आणि स्वतःला बदलणार आहोत. कारण बदल हा दुसऱ्या कोणासाठी नाही तर स्वतःच्या समाधानासाठी करायचा आहे. आणि हो, फक्त चुका सांगून मी थांबणार नाही आहे. हा व्हिडिओ पूर्ण संपताना मी तुमच्यासोबत असं एक मॉर्निंग टू नाईट रुटीन शेअर करणार आहे जे तुमच्या वेळेनुसार तुमच्या लाईफस्टाईलनुसार अगदी सहज ॲडजस्ट करू शकता. हे रुटीन तुमचं आयुष्य खूप सोपं आणि टेन्शन फ्री बनवेल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पहिली चूक अशी आहे, स्वतःची तुलना इतरांशी करणं पूर्णपणे थांबवा. आपण बऱ्याचदा समोरच्या व्यक्तीचं फक्त वरवरचं प्लॅनिंग पाहतो, पण त्यामागची त्यांची रियालिटी आपल्याला माहीत नसते. बघा, प्रत्येकाचं घर वेगळं असतं, प्रत्येकाची परिस्थिती आणि जबाबदारीसुद्धा पूर्णपणे वेगवेगळ्या असतात. कदाचित ज्यांच्याशी तुम्ही तुलना करत आहात त्यांच्या घरात मदत करायला इतर सदस्यही असतील किंवा त्यांची मुलं मोठी असतील. मग त्यांचं ते परफेक्ट रुटीन पाहून स्वतःला चुकीचं किंवा मनात एक प्रकारची अपराधीपणाची भावना बाळगणं ही आपली सगळ्यात मोठी चूक आहे. या नकारात्मक विचारामुळे आपला उत्साह कमी होतो आणि घरातलं वातावरणही तणावपूर्ण बनतं. म्हणून आज एक मनाशी गोष्ट पक्की ठरवून टाका, तुम्ही तुमच्या आयुष्यानुसार आणि परिस्थितीनुसार सर्वोत्तम करत आहातच. स्वतःला दोष देणं आता पूर्णपणे थांबवायचे. तुमच्यात कोणतीही कमी नाही. आता फक्त गरज आहे ती आपल्या रोजच्या कामांचा थोडं स्मार्ट नियोजन करण्याची. जेव्हा आपण योग्य पद्धतीने नियोजन करू तेव्हा प्रत्येक काम वेळेवर होईल आणि स्वतःसाठीही वेळ नक्की मिळेल. स्वतःला कमी लेखण्याच्या याच मानसिकतेतून आपली दुसरी चूक जन्माला येते. ती म्हणजे मी घरीच तर आहे, मग आरामात होईल की काम. हा खरं तर एक मोठा आणि संभ्रमात टाकणारा म्हणजे आपला सापळा आहे. आपण गृहिणी बऱ्याचदा याच सापळ्यात अडकतो. सकाळी उठल्यापासून आपल्याला असं वाटत राहतं की वेळ भरपूर आहे, काम काय हळूहळू संपवून टाकू. पण ही अशी चूक आहे ज्याच्यामुळे काम कधीच वेळेत संपत नाही, उलट ती दिवसेंदिवस रेंगाळत राहतात. खरं पाहितलं तर सकाळची जी कामं असतात ना, ती सकाळीच एका ठराविक वेळेत आणि एकाच प्रवाहात संपून टाकली पाहिजेत. पण आपण काय विचार करतो, मी तर घरीच आहे, कुठे घाई आहे. मग काय होतं, चहा पिऊन झालं की वाटतं आधी थोडा वेळ विश्रांती घेऊ, भांडी नंतर घासेन, एखादी मालिका किंवा टीव्हीवर काहीतरी पाहत काम करू. मध्येच फोनवर कोणाशी तरी बोलणं सुरू होतं. असं करता करता कधी दुपार होते आपली ते आपल्यालाच कळत नाही. म्हणूनच घरातली कामं कधी संपल्यासारखी वाटतच नाहीत. पूर्ण दिवसभर फक्त एकच विचार येतो आणि एकच ताण राहतो की अजून काम करायचं बाकी आहे, काम राहून गेलं आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा आपण कामं वेळेवर योग्य नियोजन पद्धतीने करतो ना, तेव्हा आपल्याला अगदी हलकं वाटतं. काम वेळेत झाले की स्वतःसाठी मी टाईमही मिळतो. या उलट जेव्हा आपण काम पुढे ढकलत राहतो तेव्हा पूर्ण दिवस शारीरिक मानसिक ताणतणावात जातो. मग रात्री अशी भावना निर्माण होते की दिवसभर फक्त कष्टच केले पण स्वतःसाठी आनंदाचा एक क्षणही मिळाला नाही. म्हणून हा आळस आणि कामाची टाळाटाळ आपल्याला वेळीच थांबवावी लागेल. आता यानंतर येते तिसरी चूक जी आपल्यापैकी प्रत्येक गृहिणी अतिशय प्रामाणिकपणे पण नकळत करत असतात. ती म्हणजे घरातील प्रत्येक काम स्वतःच्या हाताने अगदी परफेक्ट करण्याची सवय. आपल्याला असं वाटतं की घरातील प्रत्येक कामं मीच केली पाहिजेत. कुटुंबातील इतर सदस्यांचीही मदत घेणे काही वावगे ठरत नाही.
म्हणूनच प्रत्येक गोष्टीमध्ये आपण स्वतःला पुढे ढकलणं किंवा स्वतःवरती सगळ्या जबाबदाऱ्याचा अट्टहास का बरं, असं अजिबात बिलकुल करायचं नाही. आणि या सगळ्या धावपळीत आपण आणखी एक मोठ्या चुकीच्या चक्रात अडकतो. ती म्हणजे प्रत्येक काम नंतर करेन म्हणून पुढे ढकलणे. आता करू, थोड्या वेळाने करू, संध्याकाळी बघू असं म्हणत आपण कामांची टाळाटाळ करत राहतो. आपल्याला वाटतं की काम पुढे ढकलल्याने आपल्याला काही काळ विश्रांती मिळते. पण खरं तसं होतं का हो? अजिबात होत नाही. ती कामं, प्रलंबित राहिलेली कामं आपल्या डोक्यावर एक अदृश्य ओझ्यासारखी साठत जातात. मग दिवसाच्या शेवटी आपण पाहतो तेव्हा ही छोटी-छोटी कामं मिळून एक खूप मोठी लिस्ट बनवून आपल्यासमोर उभी राहत असते. स्वतःच्या तब्येतीकडेही लक्ष देणं तेवढंच महत्त्वाचं आहे. स्वतःसाठी वेळेवर नाश्ता आणि जेवण करणं ही स्वार्थीपणाची गोष्ट नाही आहे, तर ती काळाची गरज आहे. कारण जेव्हा तुम्ही स्वतःची तब्येत उत्तम असेल, मन उत्साही असेल, तेव्हाच तुम्ही संपूर्ण घर आनंदाने हसतमुखाने सांभाळू शकाल. जेव्हा आपण आरोग्याकडे दुर्लक्ष करतो, तेव्हा त्याचा थेट परिणाम आपल्या मानसिक शांततेवर होतो. म्हणून हेच आपल्याला कळत नाही. हे सगळं करताना आपण एक क्षणभरही स्वतःसोबत शांतपणे बसू शकत नाही. आणि मग शारीरिक, मानसिक थकवा इतका वाढतो की मन चिडचिड करू लागतो. मग साठलेला राग, तो थकवा नकळत आपल्याच माणसावर किंवा मुलांवर निघून जातो. स्वतःसाठी कोणताही निश्चित दिनक्रम म्हणजे प्रॉपर रुटीन फिक्स न ठेवणे. जेव्हा आपण दिवस कुठल्याही फिक्स रुटीनवर चालत नसतो, तेव्हा कोणतं काम कधी सुरू करायचं आणि ते कधी संपवायचं याचं काही स्पष्ट नियोजन होत नसतं. म्हणून आपण दिवस फक्त विचार करण्यातच आणि पुढचं नियोजन करण्यातच निघून जातो. डोक्यात सतत विचारांची चक्र असल्यामुळे थकवा जाणवतो. उलट स्वतःसाठी एक साधा सोपा दिनक्रम बनवून घेतो. तेव्हा आपल्याला स्पष्ट माहीत असतं की आता काय करायचं आहे आणि यामुळे विनाकारण विचार करण्यात वेळ वाया जात नाही. डोकं एकदम शांत राहतं आणि घरातली कामंसुद्धा एका सुंदर प्रवाहामध्ये पटापट पूर्ण होतात. आपल्या कामाचं योग्य रुटीन असल्यामुळे कामाची गती वाढते आणि आपल्याला स्वतःसाठी निवांत वेळ मिळवणं अगदी सहज शक्य होतं. आणि फिक्स रुटीन नसण्याचा सगळ्यात मोठा फटका कुठे बसत असेल ते तुम्हाला माहिती आहे का? आपल्या किचन आणि स्वयंपाकघरात. काम करताना वेळेचा अचूक अंदाज न लावणे ही सुद्धा आपल्याकडून होणारी एक मोठी चूक आहे. रोजच्या सवयींमध्ये हे छोटे छोटे बदल जर केले ना, तर आपला दिवस अगदी सहज, सोपा, शांततेचा होऊ शकतो. हे तुम्हीच अनुभवालं. शेवटी इतकंच म्हणेल, घर सांभाळणं म्हणजे सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त काम करत राहणं हे नाही आहे. ती एक सुंदर कला आहे आणि स्वतःला आनंदी व निरोगी ठेवणे त्या कलेचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आणि यातली कोणती चूक तुमच्याकडून नकळत होत होती हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या इतर मैत्रिणींसोबतही शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलवरती असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत राहीलच मी. म्हणूनच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर आणि मोटिवेशनल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि नेहमी हसत राहा. बाय.